मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसने केला। या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। या प्रकरणी काँग्रेसने वैयक्तिक सुनावणीची मागणीही केली आहे। महायुतीतला तिढा अखेर सुटलाय। महायुती सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार असून मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाचा मसुदा ठरवण्यात आलेला आहे। राज्यपाल 18 मंत्र्यांना शपथ देणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याच्या सत्तेमध्ये लाडक्या बहिणींना वाटा मिळणार का असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय। सीएम पदासाठी भाजपमध्ये एकही महिला नाही का असा टोला लगावत 5 डिसेंबरला शपथविधी तोवर राज्य कुणाच्या भरवशावर असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावात पोहोचलेत। एकनाथ शिंदेंचा 2 दिवसांसाठी दरेगावात मुक्काम असणार आहे। त्यामुळे महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा असताना एकनाथ शिंदे दरेगावात गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सत्ता स्थापनेबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही। जरीमरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही कामाला लागलोय। मुख्यमंत्री दरेगावात गेले तर त्यांनी आता चंद्र दिसतोय का हे बघावं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावलाय। मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या 82 जागा निवडून आणल्या होत्या, मात्र आता पटोलेंनी याच जागा 16 आणून ठेवल्यात। काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी खोचक टोला लगावलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएम घोळचा आरोप केलेला आहे। यासाठी उमेदवारांनी पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केलेत। निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित केली जाणार आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघातील 2 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे। राजापूर मतदारसंघाच्या निकालाबाबत संशय असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी आक्षेप नोंदवला। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी फेरी मतमोजणीसाठी अर्ज सादर केलाय। राम शिंदेंचा पराभव रोहित पवार यांनी केलाय, म्हणूनच राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली असून त्यासाठी 8,02,400 रुपयांचा शुल्क भरलाय। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अतुलबाबा भोसले यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत कामाला सुरुवात केली। यावेळी मतदारसंघातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार डॉक्टर भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। माही विधानसभेतील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। छातीत दुखू लागल्यानं वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयामध्ये महेश सावंत यांना दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये उत्पादन 5.4% घसरलाय। गेल्या 2 वर्षातील ही सर्वात नीचांकी पातळी आहे। आता राज्यात पर्यटन वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे। वसईमध्ये नवं स्थानक होणार असून मुंबईमध्ये दररोज 200 रेल्वे फेऱ्या सुरू होणार असल्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतलाय। तर सिंधुदुर्गात सबमरीन म्युझियम तसंच नाशिकमध्ये राम सर्किट टुरिझमचा देखील समावेश होणार आहे। आता पालिका निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या 3 योजनांना मंजुरी दिली आहे। त्यानुसार 300 नव्या रेल्वे गाड्या धावणार आहेत। मुंबईकरांना लवकरच नवीन कॉरिडॉरच्या रूपानं भेट मिळणार आहे। मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे जातोय। मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रो थांब्यांना जोडणारी पीएमपी कडून मेट्रो फीडर सेवा सुरू करण्यात आली। आता फीडर सेवेमध्ये वाढ करून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण 16 मार्गांवर फीडर सेवा सुरू आहे। मागील महिन्याभरात पीएमपीला 42,65,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं। हेल्मेट सक्ती, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचं 74% अधिक काम पूर्ण झालं असून लवकरच हा मार्ग सुरू होईल। येत्या वर्षात बेस्ट उपक्रमाकडून आणखी 1200 डबल डेकर ई बस घेण्यात येणार आहेत। यंदाच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे। बेस्टचा सध्याचा ताफा कमी झाल्यानं त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पीएमपीच्या चालक आणि वाहकाबद्दलच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। बस चालवताना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आलंय। त्यामुळे आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। खारघर आणि सीवूड सारख्या उपनगरात सिडकोने उभारलेल्या जवळपास 706 घरांसाठी 10 वर्षांनंतर नव्यानं ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। या प्रकरणी घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव सिडकोकडून ठेवण्यात आलाय।
मुंबईतील प्रदूषण पातळीमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय। त्यांना प्रदूषणामुळे न्यूमोनिया आणि दम्याचा धोका वाढू लागलाय। त्यामुळे डॉक्टरांनी मुंबईकरांना सावधगिरीचा इशारा दिलाय। राज्यात इन्फ्लुएन्झा आजाराचा झपाट्याने प्रसार होतोय। जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये इन्फ्लुएन्झानं तब्बल 68 जणांचा बळी घेतलाय, तर 11 महिन्यात 2335 जणांना इन्फ्लुएन्झाची बाधा झाल्याचं समोर आलंय।